सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक आज अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्या बैठकीमध्ये मोहिते पाटील यांनी दिलेलं सोलापूर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचं शिवरत्न हे नाव हटवून त्याला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह असं नाव देण्यात आलंय। त्यामुळे जिल्ह्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी राज्यमंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकाळामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमधील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाला शिवरत्न असं नाव देण्यात आलंय। याशिवाय जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये सहकारमंत्री शंकरराव मोहिते पाटील यांचा पुतळाही उभारण्यात आलाय। मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील बंगल्यांपासून अनेक संस्थांना शिवरत्न हे नाव देण्यात आलंय। तसंच भाजपची सत्ता आल्यापासून मोहिते पाटील यांच्या विरोधात संघर्ष हा तीव्र झालाय। जिल्हा परिषद विधान परिषद निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा हा संघर्ष शिगेला पोहोचलाय। त्यातूनच शिवरत्न हे नाव हटवल्याची घटना पुढे आल्याची चर्चा आहे। स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सभागृहाचं शिवरत्न हे नाव बदलून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह करण्याचा ठराव मांडला। उपाध्यक्ष पवार यांनी मांडलेला ठराव हा एकमतानं मंजूर करण्यात आला। त्यामुळे जिल्हा परिषदेबरोबरच अनेक वर्ष जोडलेलं आणि मोहिते पाटील यांनी दिलेलं शिवरत्न हे नाव आता झेडपीमधून पुसलं जाणार आहे। यावर मोहिते पाटील समर्थकांमधून काय प्रतिक्रिया येतात हेही पाहावं लागणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभागृहाचं शिवरत्न नाव बदलल्याचे पडसाद राजकीय वर्तुळामध्ये उमटण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये। त्यामुळे विरोधकांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। या ठरावासोबतच इतरही अनेक महत्त्वपूर्ण घटना या सभेमध्ये मंजूर करण्यात आल्या आहेत।